कॉलेजला सुट्टी असल्यावर घरी इतका कंटाळा येतो ना की विचारू नका. मग काय दुपारचं जेवण जेवले आणि जेवल्यावर कुछ मीठा हो जाए म्हणून मी ना आधी ते मँगो मस्तानी केलती. याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केली, जाऊन नक्की बघा. आणि आज बेंदूर असल्यामुळे आमच्या घरी मस्तपैकी पुरणपोळीचा बेत होता. नेहमीप्रमाणे मी पुरण बारीक करत होते, पण आता ना खाणारच होते. नंतर आठवलं की नाही ना, नैवेद्य दाखवायचं आहे. मम्मी सर्व पुरणपोळीचं करत होते, तेवढ्यात मी आणि प्रगती मस्तपैकी बैलाला आमच्या सजवत होतो बरं का. सर्व झाल्यानंतर मग आम्ही मस्तपैकी सर्व बैलांची पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला आणि किती छान दिसत आहेत माझे सर्जराजा. त्यानंतर मी जरा मम्मीला कामामध्ये मदत केली, म्हणजे पुरणपोळी लाटून देत होते. आणि मला नाही पुरणपोळी वगैरे करायला खूप आवडतं, म्हणजे खायला पण आवडतं आणि करायला पण आवडतं. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की आहा मस्त वाटतं. आणि हे बघा किती भारी पुरणपोळी केली आहे मी. त्यानंतर जरा मला व्हिडिओ एडिटिंगचं काम होतं ते केलं आणि मस्तपैकी गरमागरम पोळी खाल्ली. तर आजच्या पुरते इतकंच, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.